बघा किती छान कलर दिसतोय, त्याचं टेक्स्चर बघा आणि मस्त प्रचंड टेस्टी होतं। हा मुगाचा चिला मी थोडा वेगळ्या स्टाईलने केला, कसा केला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मुगाचा चिला बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आल्याचा तुकडा लागणार आहे, 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पुदिना घेतलाय थोडासा आणि 1 टीस्पून जिरा लागणार आहे। मोड आलेले मूग लागणार आहेत, अर्धा आपल्याला बटाटा आणि थोडंसं बीट घेतलंय मी, 3 ते 4 तुकडे बघा। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त मिक्सरला लावून घ्यायचं आहे। सगळं एकत्र करा आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला बारीक मिश्रण लावून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरती आणि हे चिला बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार आहे। एकदम पौष्टिक चिला असतो। मोस्टली हे सगळं बनवतात पण थोड्या वेगळ्या स्टाईलने आज मी बनवलं आहे। त्यामध्ये जी बटाटी आणि बीट आतमध्ये ॲड केलं आहे ना, ते एकदम हेल्दी ऑप्शन आहे। असं काही वेगळं मी सोडा किंवा काहीही आतमध्ये टाकलं नाही आहे। एकदम मस्त होतं रवा टाकल्यामुळे आणि आतमध्ये बटाटी असल्यामुळे ना क्रिस्पी होत। आता गॅसवर आहे ना आपल्याला नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे। नॉनस्टिक पॅन किंवा तुमच्याकडे कोणता तवा असेल ना तो ठेवायचा आहे आणि इथे नॉनस्टिक पॅन असल्यामुळे मी जास्त तेल वापरलं नाही आहे। नॉर्मल जर तवा असेल तुमचा तर ते आपल्याला तेल टाकावं लागेल, नाही तर ते खाली चिपकणार। तर हे नॉनस्टिक पॅन असल्यामुळे मी तेल वापरलं नाही आहे, डायरेक्ट पॅनवर मिश्रण टाकून घेतलं आहे। तर मस्त डोशासारखं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोड्या वेळाने साईडला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर किंवा मीडियम गॅसवर भाजून घ्या। मस्त होतात, एकदम छान होतात चिले। तुम्ही कधी हे ट्राय केले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका। ॲक्च्युली किती दिवसापासून मी प्लॅन करत होते की मला हा हेल्दी मुगाचा चिला बनवायचा आहे, तर वेगळं काय करायचं आहे आतमध्ये, तर त्यासाठी मी आतमध्ये ना बटाटी आणि बीट टाकून बघितले। बीट म्हणजे काय हेल्दी ऑप्शन आहे, नॉर्मली मुलं खायला बघत नाहीत, तर कशातरीमध्ये आपल्याला बीट ॲड करून ते मुलांच्या पोटात कसं जाईल याचा आपण विचार करत असतो। तर एकदा नक्की ट्राय करा, मुलांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि आवडीने मुलं खातात। तुम्ही त्यावर थोडंसं चीज टाकून पण देऊ शकता मुलांसाठी, म्हणजे मुलं नक्कीच खातील हा चिला। तर बघा किती छान क्रिस्पीपणावर आलाय। थोडंसं तेलाची क्वांटिटी खूप कमी वापरणार आहोत, त्यामुळे जास्त तेलकट किंवा जास्त मसाला किंवा काहीच नाही आहे आतमध्ये, खूप छान टेस्टी लागतो। तर माझी बहीण घरी आली होती आणि मी तिला हा चिला जेव्हा बनवला तो खायला दिला, तर तिची तुम्ही रिॲक्शन बघू शकता आणि ती तुम्हाला सांगेलच तो चिला कसा झाला आहे। तर नक्की करून बघा आणि कसा झाला आहे मला नक्की सांगा। थँक्यू।